पोरांनो, पाहिली हिरवळीची फाईल्स? तर ज्येष्ठ तलवारबाजी तज्ञ सन्माननीय झिरवाळ साहेबांचं म्हणणं आहे, किसकी तलवार पर सर रखो ये बता दो मुझे, इश्क करना अगर गुनाह है तो सजा दो मुझे. श्री 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 कॅप्टन झिरवाळ साहेब. तर त्यांचं काय म्हणणं आहे बघा एकदा जरा. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आत्ताच हाती आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार या ज्येष्ठांच्या तलवारी झेलणाऱ्या पवन यादवने या राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना तलवारबाजीचं प्रशिक्षण देऊन तलवारबाजी केलीये, त्याचे व्हिडिओ काढले आणि या भिकारचोट ज्येष्ठ नेत्यांना, या मंत्र्यांना ब्लॅकमेल केलं आहे अशी माहिती आहे. त्याने ब्लॅकमेल केलं, पण हे भिकारचोट नेते कुठे पण भोंगळे कसे होत असतील? यांना लाजा वाटत नाही का तुम्हाला? की बाबा आपण एखाद्या चांगल्या पदावरती आहोत, आपण या राज्याचं नेतृत्व करत आहोत, असले छक्के चाळे करत असताना आपल्याला समाज बघेल भविष्यामध्ये. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्ही. त्या एकट्या पवन जाधवने नेमक्या किती तलवारी झेलल्यात हे भविष्यातला येणारा काळच सांगेल. पण आत्ताच हाती आलेल्या आमच्याकडच्या व्हिडिओच्या माहितीनुसार तर 5-7 जण तर जामच गुंतलेले दिसत आहेत आणि ते सगळे ज्येष्ठच आहेत. म्हणून आम्ही त्यांना ठरवलंय की लवकरात लवकर ज्येष्ठ तलवारबाजी तज्ञ म्हणून एखादा सन्मान देऊ टाकावा, 2 ढुंगणावरती लाता द्याव्यात आणि घरचा रस्ता दाखवावा. कारण की या भिकारचोट राजकारणी नेत्यांची लायकी नाहीये या महाराष्ट्राचं नेतृत्व करायची. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती चालणारा हा महाराष्ट्र या दळभद्री राजकारण्यांनी नासवून टाकलाय. दलिंदर, गलिच्छ आणि असल्या छिनाल राजकारणाने या महाराष्ट्राचं नाव खराब केलंय. यांना दिसन तिथं 2 चापटी मारल्या पाहिजेत आणि ढुंगणावरती लाता देऊन घरचा रस्ता दाखवला पाहिजे. हीच यांची लायकी आहे. हे भिकारचोट तलवारबाजी युद्ध करायला पण मागे नाहीयेत. हे जिथं दिसल तिथं भोंगळ व्हायला तयार आहेत. हे सगळे भोंगळेच आहेत.